अहो उठा लवकर. काय उठा ना लवकर सारंग सर. उठा उठा लवकर. अगं सावली, उठा. अरे काय? अगं इथे थांबा. थांबा. काय करते सावली तू? आल्याची गेल्याची, शेजाऱ्या पाजाऱ्यांची, भूताची खेताची, देवाची राक्षसाची, हडळीची चेटकिणींची, माझ्या नवऱ्याला कोणाचीच नजर नको लागायला. कुठली भूत आली आपल्या घरात? अगं सावली, माझी बायको एवढी डेंजर असताना कशी भूत येतील? गप्प बसाव. दृष्ट काढताना बोलायचं नसतं. सावली, काय चाललंय तुझं? हे धागा बांधलाय ना तू? मला नाही पटत, तुला माहिती आहे ना. पण मला पटतंय ना. तुमचा माझ्यावर विश्वास आहे की नाही? तुझ्यावरच विश्वास आहे. गप्प बसा आणि प्रश्न विचारू नका. हाताची घडी, तोंडावर बोट. माझा आहे या सगळ्या गोष्टींवर विश्वास सारंग. आणि माझ्या मनाला जे समाधान देईल ना ते मी करणारच. माझ्या नवऱ्यावर घोंगावणाऱ्या माशा मी जळून राख करून टाकेन. माशांसाठी एवढं केलंस तू? गप्प बसा. मला तुम्हाला कायम आनंदात बघायचंय माझ्यासोबत. ज्यांना तुम्हाला घेऊन जायचं असेल ना त्या सगळ्यांना मी दूर करून टाकेन. त्यामुळे माझ्या समाधानासाठी हे सगळं करायचं. पण अगं ती हडळ चेटकीण गेली ना. कोण? तूच म्हणाल ना दुष्ट काढताना, हडळीची, चेटकिणीची, शिवानीची. मी तिचं नाव पण घेतलं नव्हतं, तुम्हीच घेतलं तिचं नाव. तिचीच दृष्ट लागली असेल, तीच काढते. तुझ्या नवऱ्याच्या मागे लागली होती, बघतेच मी तिला. चेटकीण कुठली. सावली असू दे, चिडू नकोस तू. चिडू नको. इकडे शांत हो सावली, चिडू नकोस. शांत. झोपा काय काढताय? आवरा लवकर, ऑफिसला जायचंय. देवा, माझी बायको काही करू शकते. खरंच खूप डेंजर आहे. असू दे, ऐकलं ना मीच मार खाईन. झोपतो त्यापेक्षा. काय शिवानी मॅम, काय झालं? नाही कोणाची दृष्ट लागली, गोळ्या घेताय? आजपर्यंत दुसऱ्यांच्या कंपन्या हडपत आलात तुम्ही, दुसऱ्यांचे नवरेही हडपाल. बघ सावली, काय नाही, जरा डोकं दुखतंय म्हणून गोळ्या घेतल्या. डोंट वरी, आता तुझी डोकेदुखी संपणार. कारण तू मला बोलवलंयस ना. आता सगळी जबाबदारी माझी. नाही म्हणजे जे काही करायचं ते मीच करेन. तुझा हा प्लॅन तर फसलाय. नॉट रिअली. ॲटलिस्ट ती सावली आपल्या वाटेतला सगळ्यात मोठा अडसर आहे, हे तरी क्लिअर झालं ना आपल्याला. सो आता तू म्हणालीस तसा आपल्याला पूल बांधावा लागेल. सावलीच्या वरून थेट सारंगकडे जाणारा. बांध तू पूल, मी आहे तुझ्यासोबत. पण त्याआधी तुला माझं काम करावं लागेल. हे तर मी असंही करेनच. आता माझा प्लॅन वर्क होत नाही आहे म्हटल्यावर काहीतरी बॅकअप प्लॅन हवाच ना. ते आहेच आहे. पण तू सारंगशी बोलली आहेस का? त्याने डॉक्युमेंट्सवर सह्या केल्या आहेत? अजून नाही. त्याने ते डॉक्युमेंट्स ॲडव्होकेटकडे पाठवले. आता जर त्याच्या ॲडव्होकेटने तो धोकादायक क्लॉज त्याला एक्सप्लेन केला तर आय एम सॉरी, तुझं काम होणार नाही. यू डोंट वरी अबाउट इट. मॅनेज केलं त्याला. तो सारंगला काहीही सांगणार नाही. फक्त तू सारंगला कन्व्हिन्स कर साईन करण्यासाठी. ऐश्वर्या, 4 दिवस राहिले मी त्या घरात. सो आता हे काम कोण करू शकेल ते माहिती आहे मला. I miss you, Soham. Good night. Take care. इथे काय करतोयस? मला मदत हवी होती. मी कशाला मदत करू तुझी? जा ना तुझ्या लाडक्या सावली वहिनीकडे. तारा मॅडम, ते माझ्याकडेच आले होते, पण त्यांना तुमची मदत हवी आहे. मी नाही करणार कोणाची मदत. जरा ऐकून तर घे. नाही ऐकायचं मला. जा तू. अहो असं काय करताय? आपण एक कुटुंब आहोत की नाही, एकमेकांची मदत करायला हवी.
जर मी उद्या ठरवलं की तुमची मदत नाही करायची तर काय झालंय? तू जा ना, का? तुझ्यासमोर नाही सांगायचंय मला. जाते. काय झालंय? ते मी प्रेमात पडलोय. व्हॉट? हाऊ डेअर यू बबलू, अशी देईन नाही का? तुला लाज वाटते का? तू प्रेम करायला लाज कशाला पाहिजे? ला, 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 ला. ए, मी माझ्या किरणच्या प्रेमात पडलोय. अच्छा किरण, ही पण सोहम सारखीच आहे. ते ना माहितीये सगळ्यांना, अख्ख्या घराला माहितीये. मला किरण आवडते हे तिला कसं कळणार? म्हणजे सोहमला तू आवडायचीस, मग तुझ्या मनात काय चाललंय हे सोहमला कसं कळलं? मला पण तसंच गाईड कर ना. अशा वेळी मुलींच्या मनात काय चाललेलं असतं ते कसं काढून घ्यायचं हे माझ्याशिवाय कोण सांगू शकणार ना तुला? त्यासाठी तर इथं आलोय. पण मग मी गुरु आणि तू शिष्य, है ना? म्हणजे मी जी काही कामं सांगेन ती सगळी करशील, राईट? प्रेमासाठी काही करेन. ठीक आहे, पण सगळ्यात आधी मी तुझी परीक्षा घेणार आणि मगच गाईड करणार. कबूल? कबूल असेल तर हात मिळव. हे काय काय करायला सांगेल ते आपल्याला नाही पटलं तर नाही पटलं तर नाही करायचं. मग काय होईल ते होऊन दे. हं? कबूल आहे. काय? कबूल. ये. कसं असतं ना, 4 दिवस आली होती ही पोरगी राहायला आपल्या घरी, लळा लावून गेली नाही. कशी असतात ना एक एक माणसं. खरंय. काही फोन वगैरे आला होता का तिचा? नाही ना. काय गंमत असते बघ. म्हणजे म्हणायला सगळी सुख लोळण घेत आहेत तिच्या पायाशी, पण बिचारीला एकटेपणाचा शाप आहे. खरंय तुमचं. जगी सर्व सुखी असा कोण आहे? गेला शिवानी. आपण तिच्याबद्दल बोलतोय आणि तिला सुद्धा आपलीच आठवण येते असं मला वाटतंय. करू तिला फोन आता? कर ना. शिवानी, मी इथे ते मॉमना सांगू नकोस प्लीज. कमान ऐश्वर्या, कोणाला काय आणि किती सांगायचं कळतं मला.